प्रत्येक माणसाचे बोलणे मनावर घेऊ नका, त्यांच्या बोलण्यावरून त्यांची पात्रता कळते, तुमची नाही. 1. ज्याप्रमाणे गाढवाला गुळाची चव नसते त्याचप्रमाणे आपलंच म्हणणं खरं करणाऱ्या माणसाला पुढच्या माणसाची इज्जत, माणुसकी, प्रेम, त्यांचा स्वभाव हे काहीच महत्त्वाचे वाटत नाही. 2. दाट अंधाराला कितीही भारी चष्मा लावला तरीही काहीच दिसत नाही, तसंच कितीही ओरडून सांगितलं तरी खोट्याची झालर पांघरलेल्या लोकांना ते पटतच नाही. 3. एक गोष्ट लक्षात ठेवा, किंमत पाण्याला नसते तर तहानलेल्याला असते, किंमत मरणाराला नसते तर किंमत श्वासाला असते. प्रेम तर जगात सगळेच करतात, पण लक्षात ठेवा, किंमत प्रेमाला नसते, किंमत असते ती फक्त विश्वासाला असते. 4. सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो. काहींना उंजळभर मिळते तर काहींना रांजणभर मिळते, पण त्यात मिळणारा आनंद ज्याला कळाला तो जगणे शिकला. 5. दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असते, फक्त थोडी वाट पाहायची असते. 6. मना इतकी सुपीक जमीन दुसरी कोणतीच नाही, तिच्यात काही पेरा, प्रेम, द्वेष, भीती, आशा सगळे तारवून येते आणि फळ देते. आपण कशाचे पीक घ्यायचे ते आपणच ठरवायचे असते. 7. आपण आपल्याला नेहमी प्रेरणा दिली पाहिजे, कारण अलार्मचे काम फक्त वाजत राहण्याचं असतं, झोपेतून उठायचे की नाही उठायचं शेवटी आपल्यालाच ठरवायचं असतं. 8. जीवनात 2च वाक्य लक्षात ठेवा, मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा. दोन्हीमध्ये तुम्हाला समाधानच मिळणार. प्रयत्न करणे हा आपला गुणधर्म असावा. 9. रक्तगट कुठलाही असो, रक्तात माणुसकी असली पाहिजे. अशोकाच्या झाडाच्या पानासारखं गळून फक्त कचरा बनू नका, तर मेहंदीच्या पानासारखं बना, जी स्वतःला कुस्करून दुसऱ्याच्या आयुष्यात रंग भरत असतात. 10. दुःख आणि त्रास ही अशी प्रयोगशाळा आहे जिथे तुमची क्षमता आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. 11. तुमची प्रतिष्ठा तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर चरित्रवान माणसांच्या सहवासात राहा, वाईट माणसाच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटे राहणं कधीही चांगले असते. 12. लोकांनी सांगितलं म्हणून काही करू नका, जे मनाला आवडेल तेच करत चला, कारण लोक फक्त रस्ता दाखवत असतात, प्रवास तर आपल्यालाच करावा लागत असतो. 13. चला तर हसत राहा, आनंदी राहा, पुन्हा भेटूया सुंदर सुविचारांबरोबर जे आपले जीवन उत्साही करतील. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.